नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अशा टॉपिकला टच करणार आहोत की जो टॉपिक फक्त तुमचा नव्हे तर भारतातली कोणती जरी परीक्षा घेतली त्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चॅलेंजिंग टास्क असतं. कारण तो टॉपिक आहे बघा व्होकॅब. म्हणजे व्होकॅब हा असा पार्ट आहे की ज्याला मुलांचं असं म्हणणं असतं की किती जरी व्होकॅब पाठ केली आपण तरी देखील एक्झाममध्ये असा एखादा वेगळा वर्ड येतो की तो वर्ड आपल्यासाठी नवीनच असतो किंवा आपल्याला आठवत नाही. तुम्ही देखील व्होकॅब पाठ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या असतील. कित्येक स्टुडंट बघितले मी की ते जसंच तसे 8-8, 10-10 हजार वर्ड्स पाठ करतात आणि एक्झाम जवळ आली की सगळे ते वर्ड्स आपले विसरून गेलेले असतात. तर व्होकॅब हा जो सेक्शन आहे हा टॅकल करण्यासाठी आपण जी मेथड यूज करणार आहे ती आहे व्हिज्युअलायझेशनची. व्हिज्युअलायझेशन मेथड काय आहे हे समोर आपली क्लिअर होईलच, पण त्याच्या अगोदर मी एक सिंपल सांगतो. आपण जे पाठ करतो किंवा आपण जे रीड करतो तर त्या रीड करण्यामध्ये जर आपलं याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशनचा यूज झाला असेल, व्हिज्युअलायझेशन म्हणजे सिंपल की इमेजेसचा जर यूज झाला असेल तर आपली जी मेमरी असते ती मेमरी लॉंग लास्टिंग असते, खूप वेळ चालते. आणि जर का आपण टेक्स्टमध्ये पाठ करत गेलो तर मेमरी ही वीक असते, थोडीशी कमी असते आणि खूप कमी काळासाठी ते आपल्या लक्षात राहतं. एक सिंपल अगोदर मी 1-2 एक्झाम्पल घेतो, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी कळून जातील. आजपासून आपण व्होकॅबचे सेशन स्टार्ट करतोय. जवळपास 25 सेशन असतील की ज्यामध्ये आयोगाने वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेले वर्ड्स आपण अगोदर बघणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये की मोस्ट प्रोबॅबल वर्ड्स कोणते असतील ते बघूयात. तर फर्स्ट सेशनला आपण स्टार्ट करतोय. आपली जी मेथड आहे ती मेथड पूर्णपणे व्हिज्युअलायझेशनवरती डिपेंड असेल. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय बघा. फॉर एक्झाम्पल ही जी इमेज आहे ही इमेज बघितल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये एका मूव्हीचं नाव येईल. तो मूव्ही म्हणजे सैराट. आता त्याच्यावरतीच एक वर्ड मी लिंक केलेला आहे. वर्ड आहे बघा आर्किएक. ॲक्च्युली आता हा वर्ड इथं दिलेला आहे. ह्या वर्डचं हे मराठी प्रोनाऊन्सिएशन आहे. त्याच्यानंतर त्याचा इंग्लिश मिनिंग समोर दिलेला आहे, त्याचा मराठी अर्थ त्याच्या समोर आहे आणि ब्रॅकेटमध्ये तो वर्ड कोणकोणत्या एक्झामला येऊन गेलेला आहे त्या एक्झामचे नावं समोर दिलेले आहे. जसा हा आर्किएक वर्ड आहे MES 2011ला येऊन गेलेला आहे, PSI 2012ला, SSC CHSL 2016, तलाठी रायगड, रेल्वे RRB 2003 असे एक्झामला ज्या येऊन गेलेलं आहे ते एक्झामचे नाव पण समोर दिलेलं आहे. पहिली स्लाईड आहे त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. वर्डचं प्रोनाऊन्सिएशन, त्याचा इंग्लिश मिनिंग, त्याचा मराठी मिनिंग, कोणकोणत्या एक्झाममध्ये येऊन गेला तो, त्यानंतर त्याची लिंक दिलेली आहे. आता आर्किएक या वर्डची लिंक आहे आपली आर्ची. आर्किएक या वर्डमध्ये तुम्हाला दिसेल की आर्किएकमध्ये वर्ड दिसतो आपल्याला आर्ची वर्ड त्यामध्ये इन्क्लूड आहे. LS म्हणजे लिंकिंग स्टेटमेंट. आपण कोणतं स्टेटमेंट बनवलेलं आहे बघा. आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्किएक झाली आहे. आर्ची आणि परशाची जी सैराटची स्टोरी आहे ती आता आर्किएक झाली आहे. ताबडतोब कळेल आपल्याला आर्किएकचा मिनिंग बाबा जुनी. कारण आता सैराट मूव्ही येऊन जवळपास 4-5-6 वर्ष जे काय झाले असतील म्हणजे खूप वर्ष झाले, खूप वेळ झाला. आता ही जी स्टोरी आहे किंवा हा जो मूव्ही आहे ती आउटडेटेड आहे, ती जुनी झालेली आहे. तोच मिनिंग आहे आर्किएकचा. तुम्हाला फक्त एकच स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्किएक झाली आहे. आर्किएक म्हणजे जुनी, प्राचीन. नंतर त्याचा यूज दिलेला आहे. अजेंटा अँड एलोरा केव्ज आर व्हेरी आर्किएक. अजेंटा आणि एलोरा जे केव्ज आहे ह्या खूप आर्किएक आहे. आर्किएक म्हणजे जुन्या आहेत. त्याचे सिनोनिम दिलेले आहेत ॲब्सोल्यूट, ओल्ड फॅशन. त्याचे अँटोनिम आहे कंटेम्पररी आणि करंट. कंटेम्पररी आणि करंटचा मिनिंग असतो प्रचलित, ज्या सध्या सुरू आहे अशा गोष्टी. आता हा वर्ड त्याचे सिनोनिम, अँटोनिम, यूज, लिंक स्टेटमेंट आणि लिंक इतकं आपल्याला एका PPT मध्ये मिळेल. आता याचं प्रोनाऊन्सिएशन देण्यामागचं रिझन, तुम्ही सगळेजण उद्याचे अधिकारी बनणार आहात. एखाद्या मोठ्या पदावर तुम्ही जाताल
आणि एखाद्या वेळेस समजा एखादा चांगला एज्युकेटेड पर्सन एखादा प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे आला आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याच्यासोबत जर का कम्युनिकेशन करायचं काम पडलं आणि फॉर एक्झाम्पल इथं सी आहे, ह्या सीला तुम्ही जर आर्चिएक असं म्हटले तर त्याचा तुमचा इम्पॅक्ट थोडासा त्या पर्सनवरती वेगळा पडेल. म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन त्या वर्डचं माहिती नसेल तर आपल्या बोलण्यामध्ये तितका प्रभावीपणा येत नाही. त्यामुळं मी ट्राय केलेलं आहे की प्रत्येक वर्डचं प्रॉपर मराठी प्रोनाऊन्सिएशन इथं देण्याचा. बघा पहिला वर्ड आहे आपला आर्किएक. आर्किएकची लिंक आहे. आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्किएक झाली आहे. आर्किएकचं मिनिंग असेल ओल्ड फॅशन, आउटडेटेड, ॲब्सोल्यूट, कंटेम्पररी त्याचा अपोजिट मिनिंग असेल, करंट देखील त्याचा अपोजिट मिनिंग असेल. हा फर्स्ट वर्ड झाला आर्किएक. सेकंड वर्ड आहे बघा आता वर्ड आहे डिलिजंट. डिलिजंटला कसं लक्षात ठेवायचं बघा. डिलिजंटला आपण दोन वर्डमध्ये डिव्हाइड करू शकतो. एक आहे बघा दिल्ली, दुसरा आहे जेंट्स. दिल्ली आणि जेंट. दिल्लीचे जेंट्स. आता दिल्लीचं नाव आपण घेतलं की आपल्या डोळ्यासमोर एक इमेज उभी राहते. ती इमेज आहे अरविंद केजरीवाल सरांची आणि अरविंद केजरीवाल सर खूप मेहनती आहेत. त्याच्यापासूनच आपण हा वर्ड घेतलाय डिलिजंट. दिल्लीचे जेंट्स डिलिजंट आहेत. डिलिजंटचा मिनिंग असतो मेहनती. काही ठिकाणी तुम्ही हा वर्ड बघितला तर त्या वर्डचा मिनिंग तुम्हाला मेहनतीच्या सोबत हा हुशार असा देखील दाखवतील. बघा ह्या दिलेल्या खालच्या लिस्टमध्ये देखील एखादा वर्ड तुम्हाला असा आढळू शकतो त्याचा एक्झॅक्ट सिनोनिम तुम्हाला वाटणार नाही. तर मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो एका वर्डचे अनेक मिनिंग असू शकतात. त्याचा यूज आपण कसा करतो त्यावर डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल मी नेहमी सांगतो तो वर्ड, हा वर्ड समजा राईट, RIGHT. राईट या वर्डचा एक मिनिंग उजवा होतो, दिस इज माय राईट हँड. याचा दुसरा मिनिंग दीज आर आवर राईट्स, म्हणजे हे आमचे अधिकार आहेत, हक्क आहेत, तसा देखील होतो. गो इन द राईट डायरेक्शन, राईट म्हणजे स्ट्रेट असा पण होऊ शकतो. राईटचा मिनिंग हा न्याय असा देखील होतो. एखादा पर्सन एखाद्या दुसऱ्या पर्सनचा खूप जवळचा पर्सन आहे तर आपण सहज म्हणतो तो त्याचा राईट हँड आहे. असे भरपूर सारे मिनिंग असतील, सगळे मिनिंग मी तर सांगत बसत नाही. म्हणजे हा राईट वर्ड अनेक मिनिंगनं जर येऊ शकत असेल तर एका वर्डचे अनेक मिनिंग असू शकतात. आपल्याला त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघावं लागेल. तर वर्ड आहे आपल्या इथालचा डिलिजंट. डिलिजंटचा मिनिंग असतो ॲसिज्युअस. ॲसिज्युअस मीन्स मेहनती. लिंक आहे आपली दिल्लीचे जेंट्स. दिल्लीचे जेंट्स डिलिजंट आहेत. आता यूज, सिनोनिम, अँटोनिम तुम्ही आपलं बघितलं तरी चालतं. हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह असेल, यूट्यूबला आपला असणारच आहे. तुम्ही डाउनलोड करून नंतर बघू शकता, स्लो करून म्हणा किंवा स्टॉप करून. मी प्रत्येकाचं यूज सांगत नाही किंवा प्रत्येकाचे सिनोनिम अँटोनिम डिस्कस करत नाही. मी फक्त वर्ड आणि वर्डचा लिंकिंग स्टेटमेंट जे आहे ते सांगतो, जेणेकरून तुमचा आपला टाइम पण सेव्ह होईल आणि इफेक्टिव्ह पण लेक्चर होईल. वर्ड आहे डिलिजंट. डिलिजंटचा मिनिंग आहे मेहनती. दिल्लीचे जेंट्स डिलिजंट आहेत. याचे सिनोनिम बघा इंडस्ट्रियस आणि लेबोरियस. इंडस्ट्रियस जो वर्ड आहे याला तुम्ही इंडस्ट्री या वर्डपासून लक्षात ठेवू शकता. इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे वर्कर्स इंडस्ट्रियस असावेत. इंडस्ट्रियस म्हणजे मेहनती. इंडस्ट्रियल हा वेगळा वर्ड असतो. इंडस्ट्रियल, इंडस्ट्रियल एरिया असतो. इंडस्ट्रियस पर्सन असतो. आपण ना MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर इंडस्ट्रियल हा औद्योगिक एरिया असतो. इंडस्ट्रियस पर्सन असतो. इंडस्ट्रियसचा मिनिंग असतो मेहनती. इंडस्ट्रियसला लक्षात ठेवा इंडस्ट्रीपासून. नेक्स्ट हा वर्ड लेबोरियस. लेबोरियसला तुम्ही लक्षात ठेवू शकता लेबरपासून. लेबर लेबोरियस असावेत. लेबर लेबोरियस असावेत. लेबोरियस म्हणजे मेहनती. वर्ड आता डिलिजंट. लिंक आहे दिल्लीचे जेंट्स डिलिजंट आहेत. आणि एक्झाम ज्या विचारलेल्या आहेत, भरपूर सारे एक्झाम आहेत ज्यामध्ये डिलिजंट विचारलेला आहे. इथं परत एक दुसरा पॉईंट बघा. इथं मी असं D डॅश केलेला आहे आणि इथं A डॅश केलेला आहे. D डॅश आणि A डॅश याचा मिनिंग आहे. D डॅश म्हणजे डिलिजंट वर्ड या एक्झाममध्ये विचारलेला आहे. A डॅश म्हणजे हा ॲसिज्युअस वर्ड जो
तलाठी जालन्याला विचारलेला आहे. म्हणजे जो वर्ड असेल त्याचं इनिशियल लेटर घेतलेलं आहे, समोर एक्झामचे नाव आहे, हा वर्ड त्याचं इनिशियल लेटर आणि एक्झामचे नाव. म्हणजे दोन्ही वर्ड जर का वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेले असतील तर मी त्याला अशा प्रकारे डिनोट केलेलं आहे. थर्ड वर्ड आहे बघा आपला अबॅन्डन. अबॅन्डन या वर्डमध्येच बघा बंधन. अबॅन्डन या वर्डमध्येच वर्ड आलेला आहे बंधन. बंधन तुम्हाला माहिती आहे, तुमच्यावरती भरपूर सारे बंधन असतात, काही फॅमिलीचे असतात, काही समाजाचे असतात, काही स्वतःचे असतात. अबॅन्डनचा मिनिंग असतो ॲब्डिकेट. त्याचं मराठी मिनिंग आहे सोडून देणे, त्याग करणे. मी याला कसं असे ठेवलं बघा आता, लिंक बंधन याची. कोणी म्हणतं हे कर तर कोणी म्हणतं ते कर, कोणी म्हणतं हे कर तर कोणी म्हणतं ते कर. आता तरी मी सगळे बंधने अबॅन्डन करायचे ठरवले आहे. बघा, कोणी म्हणतं हे कर, कोणी म्हणतं ते कर. आता तर मी सगळे बंधनं अबॅन्डन करायचे ठरवले आहे. अबॅन्डन करणे म्हणजे ॲब्डिकेट करणं, सोडून देणं, त्याग करणं. कोणी म्हणतं हे कर तर कोणी म्हणतं ते कर. आता सगळे बंधनं मी अबॅन्डन करायचे ठरवले आहेत. त्याचे बाकी यूज, सिनोनिम, अँटोनिम तुम्ही बघून घ्या. अबॅन्डनची लिंक आहे बंधन. फर्स्ट वर्ड होता आपला आर्किएक. आर्किएकला आपण कसं ठेवलं होतं, आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्किएक झाली आहे. आर्किएक म्हणजे जुनी. सेकंड वर्ड आपला डिलिजंट. डिलिजंट वर्डमध्येच आहे दिल्ली प्लस जेंट्स. दिल्लीचे जेंट्स डिलिजंट आहेत. डिलिजंट म्हणजे मेहनती. त्याचा दुसरा मिनिंग हुशार असा देखील होऊ शकतो. अबॅन्डनचा मिनिंग आहे सोडून देणं, त्याग करणं. लिंक आहे बंधन. कोणी म्हणतं हे कर तर कोणी म्हणतं ते कर. आता मी सर्व बंधनं अबॅन्डन करायचे ठरवले आहे. फोर्थ वर्ड बघा आपला स्प्युरियस. स्प्युरियसचा मिनिंग असतो बनावट, नकली. याला तुम्ही डिसऑनेस्ट म्हणू शकता, एखादं वाईट काम म्हणू शकता. स्प्युरियसचा मिनिंग अनेक मिनिंग होतील याचे. आपली लिंक आहे SP म्हणजे पोलीस अधीक्षक. सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस जे आहेत पोलीस अधीक्षक ते SP, त्याची लिंक आहे. स्प्युरियसमध्ये पहिलाच वर्ड आहे SP, तर तीच आपली लिंक आहे. SPच्या परमिशन शिवाय सिटीमध्ये स्प्युरियस कार्य होऊ शकत नाही असा लोकांचा आरोप आहे. लोकांचा काय आरोप आहे? SPच्या परमिशन शिवाय सिटीमध्ये स्प्युरियस कार्य होऊ शकत नाही. स्प्युरियस म्हणजे थोडक्यात काय असेल, इलिगल, बनावट, नकली, जे खरे नाही ते असे कार्य होऊ शकत नाही असा लोकांचा काय आहे, आरोप आहे. स्प्युरियसचा म्हणजे असेल बनावट, नकली किंवा इलिगल. नेक्स्ट वर्ड आहे बघा फेटल. बघा याला काही लोक फॅटल असं म्हणतात. फॅटल, इट इज नॉट फॅटल, इट इज फेटल. त्यामुळेच प्रोनाउन्सिएशन दिलेलं आहे फेटल. फेटलचा मिनिंग असतो लेदल, ज्याचा मराठी मिनिंग आहे घातक, आणि लिंक आहे फॅट. आपण लिंक स्टेटमेंट आहे फॅट इज फॅटल, सॉरी फॅट इज फेटल फॉर आवर बॉडी. फॅट आपल्या बॉडीसाठी कसं आहे, फेटल आहे. फेटल म्हणजे काय असेल, घातक असेल. घातक आहे, डेंजरस आहे किंवा हार्मफुल आहे. तेच आहे फेटल मध्येच फॅट आहे. फेटल ह्या वर्ड मध्येच काय आहे बघा आपला फॅट वर्ड आहे. फॅट, फॅट असं जर एखादा पर्सन फॅट असेल, माझ्यासारखा पर्सन आहे खूप फॅट आहे, तर ते माझ्यासाठी देखील घातक आहे. फॅट इज फेटल फॉर आवर बॉडी. तुम्ही सिनोनिम आणि अँटोनिम बघू शकता. त्यानंतर बेलफुल, डिस्ट्रक्टिव्ह हे त्याचे सिनोनिम असतील. प्रॉफिटेबल आणि फॉर्च्युनेट त्याचा अँटोनिम असतील. नेक्स्ट वर्ड आहे बघा फिबल. फिबल. फिबल हा जो वर्ड आहे हा दोन वर्डना बनलेला आहे. फी प्लस एबल. फी प्लस एबल. एखादा पर्सन आहे तो जर का फी देण्यासाठी एबल नसेल, एखादा पर्सन आहे जो फी देण्यासाठी एबल नसेल, तर आपण काय म्हणाल, तो फिबल असेल. म्हणजे जर का एखादा पर्सन फी देण्यासाठी एबल नसेल तर तो फिबलच असेल ना. फिबल म्हणजे वीक, कमजोर. तर फिबलचाच मिनिंग आहे वीक किंवा कमजोर. बघा फर्स्ट वर्ड बघितलं आपण आर्किएक. आर्किएकला कसं ठेवायचं, आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्किएक झाली आहे. डिलिजन, दिल्लीचे जेंट्स. अबॅन्डन, बंधन. स्प्युरियस, SP. फेटल, फेटलचा होता फॅट. आणि नेक्स्ट आहे फिबल. फिबलचा मिनिंग आहे वीक, कमजोर. जर का एखादा पर्सन फी देण्यासाठी एबल नसेल तर तो फिबलच असेल ना. फिबलचा मिनिंग असेल वीक किंवा कमजोर. नेक्स्ट वर्ड बघा पॉपर. पॉपरचं मिनिंग आहे पुअर, गरीब. पॉपर हा जो वर्ड आहे, पॉपरचं मिनिंग आहे पुअर, गरीब. याची लिंक बघा. लिंक आहे पापड.
लिंक आहे याची पापड. तर पापड बनविण्याचे काम कोणी पॉपरच करीत असेल, पापड बनविण्याचे काम कोणी पॉपरच करीत असेल, पॉपरचा मिनिंग काय आहे, पुअर किंवा गरीब. बघा आता पॉपर म्हणजे पापड, सॉरी लिंक येते आपली, म्हणजे पॉपरचा मिनिंग पापड होता असा प्रकार नाही. पापड बनविण्याचे काम कोणी पॉपरच करीत असेल तर पॉपर हा पर्सन म्हणजे कोण असेल, गरीब असेल. गरीब व्यक्तीच पापड बनवण्याचे काम करतात. पॉपरची लिंक आहे आपली पापड. नेक्स्ट वर्ड आहे बघा बूट. ऍक्च्युली बूटचे दोन मिनिंग आहे. बूट हा जो वर्ड आहे जेव्हा नाऊन म्हणून आला तेव्हा त्याचा मिनिंग वेगळा असतो. बूट हा जो वर्ड आहे नाऊन म्हणून आला याचा मिनिंग वेगळा असेल, व्हर्ब म्हणून आला याचा मिनिंग वेगळा असेल. नाऊन म्हणून आला तर आपण जे पायात घालण्याचे शूज म्हणतो तो मिनिंग असेल, आणि व्हर्ब म्हणून आला तेव्हा याचा मिनिंग असतो लात मारणे. इथं मी त्याला व्हर्ब म्हणून घेतलेला आहे. बूट म्हणजे किक, लात मारणे. मी बूटने बॉलला बूट मारली, मी बूटने बॉलला बूट मारली. आता बूटने बॉलला बूट मारली, बूट मारली म्हणजे आपण लात मारली, हात मारला असं काय अर्थ होणार नाही. आता बूटने आपण काय मारली, लात मारली, तर बूटचा तोच मिनिंग आहे लात मारणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा आपला इनमिटी. एनमिटी, एनमिटीचा मिनिंग असतो हॉस्टिलिटी. हा वर्ड बघण्याच्या अगोदर पहिल्यांदा हा डिफरन्स समजून घ्या. एक वर्ड असतो हॉस्टिलिटी आणि दुसरा वर्ड आहे हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी, हॉस्टिलिटी आणि हॉस्पिटॅलिटी. हॉस्टिलिटी निगेटिव्ह मिनिंग आहे, हॉस्पिटॅलिटी हा पॉझिटिव्ह मिनिंग आहे. हॉस्पिटॅलिटी याचा मिनिंग असतो एखाद्या व्यक्तीचा आदराने सत्कार करणे किंवा एखाद्या व्यक्तीला आदराने स्वागत करणे, त्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीचं आदरातिथ्य करणं म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड हॉस्पिटॅलिटी. आणि हॉस्टिलिटी म्हणजे असतं दुश्मनी. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. आपला वर्ड आहे एनमिटी. एनमिटीचा मिनिंग असतो शत्रुत्व. हॉस्टिलिटी लिंक आहे बघा एनिमी, शत्रू. आपल्या एनिमी सोबत आपली एनिमिटी असते. बघा एनिमिटीची लिंक आहे एनिमी, लिंक आहे एनिमी. आपल्या एनिमी सोबत आपली एनिमिटी असते. एनिमिटी असते म्हणजे काय असतं, तर आपली दुश्मनी असते. आपल्या एनिमी सोबत आपली एनिमिटी असते. एनिमिटी म्हणजे शत्रुत्व. एक जणांची नावं दिलेली आहेत मी, तुम्ही ते नंतर बघून घ्या. नेक्स्ट वर्ड आहे बघा आपला गिल्टी. सोपा वर्ड आहे, इजी वर्ड आहे, सगळ्यांना कळतं. आपण आजकाल सहज बोलतो, मला खूप गिल्टी फील होतंय. गिल्टी, गिल्टी म्हणजे असतं दोषी. गिल्टीचा सिनोनिम आहे कल्पेबल. कल्पेबल दोषी, पण तरी पण खूप एक्झामला आलेला वर्ड आहे. आणि गिल्टीची जी लिंक आहे ती आपल्यासाठी आहे गलती. बघा गिल्टी या वर्डमध्येच गलती हा शब्द असा हिडन वाटतो, दडलेला वाटतो. गिल्टी गलती, गिल्टी गलती. जो कोणी गलती करेल, गलती ऍक्च्युली हा हिंदी वर्ड आहे, गलती म्हणजे चूक करणं. जो कोणी गलती करेल तोच गिल्टी फील करेल. जो कोणी गलती करेल तोच गिल्टी फील करेल. गिल्टीचा मिनिंग असतो कल्पेबल, दोषी. गलती गिल्टी, जो कोणी गलती करेल तोच गिल्टी फील करेल. मग गिल्टीचा मिनिंग काय झाला, दोषी. आता बघा हा वर्ड बघा रिब्यूक. रिब्यूक खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. रिब्यूक, रिब्यूकचा सिनोनिम आहे बघा स्कोल्ड करणे, खरडपट्टी काढणे, रागावणे, एखाद्याला फटकारणे, आपण चपराक लावणे असं म्हणतो. ऍक्च्युली तुम्हाला लक्षात आलं असेल रिब्यूकचं लिंक आहे आपली रिबॉक. आता तुम्ही बघितलं असेल कधी कधी असा एक टूथपेस्ट असतं कोलगेट. आता कोलगेट याच टूथपेस्ट सारखं दिसणारं दुसरं कोलगेट असं पण टूथपेस्ट मार्केटमध्ये येतं. जे लोक बिचारे अनएज्युकेटेड असतात त्या लोकांना डिफरन्स कळत नाही, ते खरं कोलगेट समजून असंच काहीतरी कोलगेट विकत येतात, म्हणजे डुप्लिकेट कोलगेट विकत येतात. सेम वे ना रिबॉक जो ओरिजिनल शूज आहे त्याची स्पेलिंग अशी बघा, रिबॉक. बघा आता कधी कधी आपण बघतो एका ठिकाणी सेल लागलेला असतो शूजचा, की रिबॉकचा शूज फक्त 200 रुपयाला. ऍक्च्युअली तो ओरिजिनल शूज नसतो. तर त्याच्यावरती ही लिंक आपण फिट केलेली आहे. रिबॉक सारखाच दिसणारा रिबुक कंपनीचा, बघा रिबॉक सारखाच दिसणारा रिबुक कंपनीचा शूज मार्केटमध्ये आणल्यामुळं कोर्टने डुप्लिकेट कंपनीला रिबुक केले. बघा
रिबॉक सारखाच दिसणारा दुसरा एखादा रिब्यूक कंपनीचा शूज मार्केटमध्ये आणल्यामुळे कोर्टने डुप्लिकेट कंपनीला रिब्यूक केले. रिब्यूकचा मिनिंग असतो त्यांची खरडपट्टी काढली, त्यांना रागवले, स्कोल्ड केलं, किंवा थोडक्यात आपण असं म्हणूयात की त्यांच्यावरती काहीतरी कारवाई केली. त्या मिनिंगनं हा वर्ड येऊ शकतो रिब्यूक. रिब्यूकची लिंक आहे रिबॉक. नेक्स्ट वर्ड आहे बघा डिजमल. बघा डिजमल मध्ये वर्ड येस आहे, वर्ड आहे येस, पण येस असून देखील प्रोनाउन्सिएशन सच नाहीये, जच आहे. इट इज नॉट डिस्मल, इट इज डिजमल. डिजमलचा मिनिंग असतो ग्लुमी, त्याचा मराठी मिनिंग असतो उदास. खूप साऱ्या एक्झामला आलेला वर्ड आहे बघा डिजमल. एक्झामचे नाव पण समोर आहे, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. हा परत एक गोष्ट आणखी विसरेल मी. बघा हे एक्झामचे जे नाव आहेत मी बघितलं, काही ठिकाणी कसं असतं, हा समजा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन मी असं म्हटलं, हा फॉर एक्झाम्पल MPSCचा हा मेन्सचा 15चा क्वेश्चन आहे, तर काही बुकमध्ये हाच वर्ड तुम्हाला कधी 16 मध्ये दिसेल, MPSC मेन्स 2016. त्याचं रिझन काय होतं, एक्झामची ऍड 15ला आलेली असते आणि पेपर 16 मध्ये झाला असतो. म्हणजे जाहिरात आली 15ला, परीक्षा झाली 16ला. त्यावेळेस थोडंसं एक्झामच्या नावामध्ये व्हॅरिएशन असू शकतं, पण तो फार काही मोठा इश्यू नाहीये. काही लोकांना वाटेल की हे वर्ड जे आहेत इकडून तिकडून फेकून टाकले किंवा मनन टाकले, तसं नाहीये. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. फक्त इयरचं असं थोडंसं मागं पुढं होऊ शकतं, कारण हे वर्ड्स मी कुठल्या ना कुठल्या तरी बुक्समधून कॉपी पेस्ट केलेले आहेत. मी स्वतः वर्ड बनवलेले नाही. एक्झाममध्ये आलेले क्वेश्चनचे सेट जे असतात मार्केटमध्ये त्यातून घेतलेले वर्ड्स आहेत. डिजमलचा मिनिंग आहे ग्लुमी, उदास. लिंक बघायचं, डिजमल देश प्लस माल. आता माल हा थोडासा आपल्या महाराष्ट्रामध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. माल वेगळ्या प्रकारचा असू शकतो. काही लोक जे बेवडे असतात त्यांच्यासाठी दारू हा माल प्रकार असतो. तंबाखू खाणाऱ्यासाठी तंबाखू गायछाप माल असतं. गुटखा, गांजा किंवा वेगळं असं वाईट अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे माल. ज्या देशामध्ये मालची कमी असते, डिजमल, ज्या देशामध्ये मालची कमी असते तेथील बेवडे म्हणा किंवा तंबाखू खाणारे म्हणा किंवा गुटखा खाणारे असतील, डिजमल राहतात. ज्या देशामध्ये मालची कमी आहे तेथील बेवडे डिजमल राहतात. डिजमलचा मिनिंग असेल उदास. डिजमलचा मिनिंग असेल उदास. याचा दुसरा एक सिनोनिम बघा ग्लम. ग्लुमीचा दुसरा सिनोनिम आहे ग्लम. तुम्ही ग्लमला असंही लक्षात ठेवू शकता, ग्लम मध्ये गम शब्द बघा, गम, GUM, गम. गम म्हणजे दुःख, हिंदी वर्ड आहे. गम आपण गम झाला म्हणून त्याला गम म्हणजे दुःख. डिजमल, ज्या देशामध्ये मालची कमी असते तेथील बेवडे डिजमल राहतात. डिजमलचाच मिनिंग आहे ग्लुमी, ग्लुमी किंवा उदास. आणि ग्लमला लक्षात ठेवायचं गम पासून उदास. नेक्स्ट वर्ड आहे बघा रेट्रिब्युशन. रेट्रिब्युशनचा मिनिंग असतो बदला घेणे, रिव्हेंज घेणे, बदला घेणं. रेट्रिब्युशनला 2 वर्डमध्ये आपण डिवाइड करतो, रात्री आणि भूत. भूत वगैरे असा काही प्रकार नसतो, पण मला शब्द बनवायचा होता म्हणून मी घेतला. भूतावरती माझा विश्वास नाही. नाहीतर कोणी म्हणाल की सर भूत असतं का, माहिती नाही, मी कधी बघितलेलं नाही. रेट्रिब्युशनचा मिनिंग असतो बदला घेणे. रात्री आणि भूत, रात्रीचे भूत रेट्रिब्युशनसाठी इकडे तिकडे फिरते. बघा, रात्रीचे भूत रेट्रिब्युशनसाठी इकडे तिकडे फिरते. रेट्रिब्युशनचा मिनिंग असेल बदला घेणे, टू टेक रिव्हेंज. रात्रीचं भूत रेट्रिब्युशनसाठी इकडे तिकडे फिरते. रेट्रिब्युशन मीन्स रिव्हेंज. व्हेंजियन्स किंवा फॉर रेप्रिझल त्याचा सिनोनिम असेल फॉरगिव्ह आणि मर्सी, हे त्याचे अँटेनिम असतील. नेक्स्ट वर्ड आहे बघा आता वर्ड मी प्रोनाउन्सिएशन देण्यामागचं कारण बघा. आता जर का तुम्ही हे प्रोनाउन्सिएशन तुम्हाला माहिती नसतं तर आपण LUSCIOUS या वर्डचं प्रोनाउन्सिएशन मॅक्झिमम लोक करतात लसियस, बट इट इज नॉट लसियस, इट्स लसिस. इट इज नॉट लसियस, इट इज लसिस. लसिसचा मिनिंग असतो टेस्टी, स्वादिष्ट. लिंक आहे बघा लस्सी. लसीस असते. लिंक आहे लस्सी, लसीस असते. तर लसीस असते म्हणजे कशी असते, टेस्टी असते. लस्सी खूप टेस्टी असते. सध्या माझ्या तोंडाला पाणी सुटलंय लस्सीचं नाव घेतल्यानंतर. नेक्स्ट वर्ड आहे बघा इन्व्हेक्टिव्ह. हा
वर्ड जो आहे हा इतका इम्पॉर्टंट नाही, मला स्किप करतो. दुसरा वर्ड आहे मिमिक्री. हा मिमिक्री जो वर्ड आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मिमिक्रीचा मिनिंग असतो नक्कल वगैरे करणं, तो पण काय माहिती सर्वांना, त्याला मी स्किप करतो. त्यानंतर बघा हा बघा वर्ड अटरली. प्रोनाउन्सिएशन बघा, याचं प्रोनाउन्सिएशन उत्तरली नाहीये, अटरली. कोणी म्हणाला उत्तरली, उत्तरली, इट इज नॉट उत्तरली, इट इज अटरली. अटरली मीन्स कम्प्लिटली, पूर्णपणे. बघा लिंक याची उतरलीचे, परत लिंक आहे उतरली. काल रात्री जी पिली होती, काल रात्री जी पिली होती ती सकाळी पूर्णपणे उतरली. अटरली मीन्स उतरली, पण कशी उतरली? पूर्णपणे. तर अटरलीचा मिनिंग झाला कम्प्लिटली, पूर्णपणे. काल रात्री जी पिली होती ती सकाळी पूर्णपणे उतरली. अटरली मीन्स उतरली, सॉरी पूर्णपणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा एक्स्ट्रापेट. एक्स्ट्रापेट, एक्स्ट्रापेटचा मिनिंग असतं इरॅडिकेट, नाश करणे, काढून टाकणे. वर्ड आहे एक्स्ट्रापेट. एक्स्ट्रापेटचा मिनिंग आहे नाश पावणे, काढून टाकणे. एक्स्ट्रापेट ह्या वर्ड मध्ये दोन वर्ड आहे बघा. एक वर्ड आहे एक्स्ट्रा, दुसरं वर्ड आहे पेट. पेट म्हणजे आपलं पोट, एक्स्ट्रा पोट. माझ्यासारखा एखादा फॅटी पर्सन असेल, जाड व्यक्ती असेल, त्याचं पोट खूप वाढलेलं आहे, अशा व्यक्तीसाठी हा वर्ड आहे एक्स्ट्रा पेट. इफ देर इज एक्स्ट्रा पेट, जर इफ देर इज एक्स्ट्रा पेट, जर एक्स्ट्रा पेट असेल, वी नीड टू एक्स्टरपेट इट. एक्स्टरपेट इट. जर का एक्स्ट्रा पेट असेल तर आपल्याला त्याला काय करायची गरज असते? त्याला काढून टाकायची गरज असते. इफ देर इज एक्स्ट्रा पेट वी नीड टू एक्स्टरपेट इट. एक्स्टरपेटचा मिनिंग असेल इरॅडिकेट, नाश करणे, काढून टाकणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा बट्रस. बट्रसचा मिनिंग असतो स्ट्रेंथन, मजबूत बनवणं. लिंक आहे बटर, बट्रसची लिंक आहे बटर. बटर खाऊन बॉडीला बट्रस बनवता येते. बघा बट्रसची लिंक आहे बटर, बट्रसची लिंक आहे बटर. बटर खाऊन बॉडीला बट्रस बनवता येते. बट्रस म्हणजे मजबूत, बटर म्हणजे लोणी. आता लोणी हे स्ट्रेंथनसाठी असतं, मजबूतीसाठी असतं. बटर खाऊन बॉडीला बट्रस बनवता येतं. बट्रस म्हणजे मजबूत बनवणे. आता इमेज बघून तुम्हाला आयडिया असेल की वर्ड कसा असेल. वर्ड आहे बघा एक्झिस्बेट. एक्झिस्बेट याच्यामध्ये आर जो वर्ड आहे, आरचं प्रोनाउन्सिएशन सायलंट आहे, आरचा उच्चार होत नाही. एक्झिस्बेट. एक्झिस्बेटचा मिनिंग असतो वर्सन, खराब करणे. वर्सन म्हणजे जे आहे त्यापेक्षा आणखीन खराब करणे, दॅट इज कॉल्ड एक्झिस्बेट. बघा एक्झिस्बेट मध्ये एक्स्ट्रा प्लस एट असे दोन वर्ड आहे, एक्स्ट्रा आणि हा एट. एखादा व्यक्ती जर का एक्स्ट्रा खात असेल, एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचं, एक्स्ट्रा एट करून त्याने किंवा तिने आपली तब्येत एक्झॅस्बेट करून घेतली. एक्स्ट्रा एट करून तब्येत एक्झॅस्बेट करून घेतली. एक्झॅस्बेट करून घेणं म्हणजे खराब करून घेणं. एक्स्ट्रा एट करून त्याने किंवा तिने तब्येत एक्झॅस्बेट करून घेतली. एक्झॅस्बेटचा मिनिंग असेल वर्सन, खराब करून घेणं. नेक्स्ट वर्ड बघा डिझर्ट. नेक्स्ट वर्ड आहे डिझर्ट. डिझर्टचा मिनिंग असतो फॉरसेक, त्याग करणे. डिझर्ट, डिझर्टचा मिनिंग आहे फॉरसेक, त्याचा मिनिंग असतो त्याग करणे. लिंक आहे बघा डेझर्ट. डेझर्ट म्हणजे वाळवंट, वाळवंट तुम्हाला माहिती आहे. आणि डिझर्ट म्हणजे हा फॉरसेक आहे. बघा हा जेव्हा वाळवंट म्हणून येतो ना, बघा हा वर्ड ऍक्च्युली एकच आहे, DESERT. नाउन म्हणून आला तर हा झाला वाळवंट, आणि हा वर्ब म्हणून आला याचा मिनिंग असतो त्याग करणे. याचा मिनिंग आहे त्याग करणे, सोडून देणं. तर तो सर्व डिझर्ट करून, म्हणजे त्याने सर्व त्याग केलं, तो सर्व डिझर्ट करून डेझर्ट मध्ये राहायला गेला. तो सर्व डिझर्ट करून डेझर्ट मध्ये राहायला गेला. डिझर्ट करून म्हणजे त्याग करून. त्याने आपल्याकडे जे काही होतं ते सर्व त्याग केलं, आणि त्याग करून तो कुठं राहायला गेला? वाळवंटात राहायला गेला. तो सर्व डिझर्ट करून डेझर्ट मध्ये राहायला गेला. आणखीन एक वर्ड आहे बघा ह्या डिझर्ट सारखाच, DESSERT, ज्याला आपण डेझर्ट म्हणतो. डेझर्ट हा डेझर्ट म्हणजे गोड पदार्थ. जनरली मुलं खात नाही जेवणानंतर. जेवणानंतर मुलांचा खाण्याचा प्रकार वेगळा असतो, मुलं वेगळेच आयटम खातात. पण मुली मात्र एखाद्या ठिकाणी जेवायला गेल्या तर त्या ठिकाणी जेवणानंतर एखादं स्वीट डिश मागवतात. नंतर जेवणानंतर आपण जो खाल्लेला गोड पदार्थ असतो त्याला पण डेझर्ट म्हणतात.
पण त्याच्यामध्ये डबल एस असतं. इथं डबल एस नाहीये. हा डेझर्ट, तो सर्व डिझर्ट करून डेझर्टमध्ये राहायला गेला. तर डिझर्ट म्हणजे काय? त्याग करणे, सोडून देणं. नेक्स्ट वर्ड बघा, हा वर्ड बघितला आपण ऍक्च्युली. डिलिजंटचा सिनोनिम होता. डिलिजंट, दिल्लीचे जेंट्स, त्याचा हा सिनोनिम होता ॲसिज्युअस. डीचं इथं प्रोनाऊन्सिएशन होत नाही, डी सायलंट आहे. ॲसिज्युअस, ॲसिज्युअसचा मिनिंग असतो लेबोरियस, मेहनती. लिंक बघा या वर्डची, ए डबल एस, ॲस. ॲस म्हणजे गाढव. ए डबल एस, ॲस. ॲस म्हणजे गाढव. जो ॲस सारखा कार्य करतो तो ॲसिज्युअस. जो ॲस सारखा कार्य करतो तो ॲसिज्युअस. ॲस म्हणजे गाढव. गाढवासारखं काम करणारा. गाढव हा प्राणी खूप मेहनती आहे. मेहनतीसाठी ओळखला जाणारा व्यक्ती आहे, ओळखला जाणारा प्राणी आहे गाढव. त्यापासून आपण लक्षात ठेवायचं, जो ॲस सारखा कार्य करतो तो ॲसिज्युअस. ॲसिज्युअसचा मिनिंग असतो लेबोरियस, मेहनती. नेक्स्ट वर्ड आहे बघा आपला. बघा, एक बायको नवऱ्याला मारते, ते लक्षात आलं असेल तुम्हाला. वर्ड कोणता असेल? राईप, RIFE. राईपचा मिनिंग असतो ओमनी प्रेझेंट. या वर्डला बघण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा हा ओमनी जो रूट वर्ड आहे, ओमनी, याच्याबद्दल माहिती सांगतो. ओमनी हा रूट वर्ड आहे, याचा मिनिंग असतो ऑल, सर्व. याच्यापासून 3 वर्ड बनतात जनरली. एक असतो ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट तुमच्या लक्षात आलं असेल. ओमनीचा मिनिंग जर का सर्व आहे, ऑल, आणि प्रेझेंट म्हणजे अस्तित्व, तर ओमनी प्रेझेंटचा मिनिंग असेल ज्याचं सगळ्या ठिकाणी अस्तित्व आहे, दॅट इज ओमनी प्रेझेंट. दुसरा वर्ड आहे ओमनी पोटेंट. ओमनी पोटेंट. पोटेंट हा पोटेन्शियलचा फॉर्म आहे, पोटेन्शियल. ओमनी पोटेंट, सामर्थ्य, ज्याच्यामध्ये सर्व सामर्थ्य आहे, दॅट इज ओमनी पोटेंट. तिसरा एक वर्ड असतो जो असतो ओमनी सियंट. ओमनी सियंट. ओमनी मीन्स ऑल, SCI मीन्स सायन्स, नॉलेज. SCI हा रूट वर्ड आहे नॉलेजचा, सायन्सचा, ज्याला सर्व नॉलेज आहे असा ओमनी सियंट. ओमनी पोटेंट, ज्याच्यामध्ये सर्व पोटेन्शियल आहे. ओमनी प्रेझेंट, जो सर्वत्र प्रेझेंट आहे. ओमनीचे हे 3 वर्ड लक्षात ठेवा. ओमनी प्रेझेंट हा राईपचा सिनोनिम आहे, आणि राईपची लिंक आहे वाईप. राईपची लिंक आहे वाईप, ज्याचा सिनोनिम आहे ओमनी प्रेझेंट. वाईप नावाच्या प्राण्याची भीती, वाईप नावाच्या प्राण्याची भीती राईप झालेली आहे. वाईप नावाच्या प्राण्याची भीती राईप झालेली आहे. राईपचा मिनिंग असतो सर्वत्र पसरणे. वाईप हे बायको आहे, बायकोची भीती सगळ्यांनाच असते. तर वाईप नावाच्या प्राण्याची भीती राईप झालेली आहे. नेक्स्ट वर्ड आहे बघा, वारमंगर. वारमंगर तुम्हाला एक ॲड होती यार, मला आठवत नाही, काहीतरी दिल मांगे मोर, थम्सअपची का पेप्सीची, कोका कोलाची कोणतरी ॲड होती, दिल मांगे मोर. तसं हे वार मांगे मोर. वार मांगे मोर. वार मांगे मोर. दिल मांगे मोर म्हणजे दिलला आणखीन जास्त हवं असतं. वार मांगे मोर म्हणजे ज्याला युद्ध हवं असतं, ज्याला नेहमी युद्ध हवं असतं, असा व्यक्ती असेल बेलिजरंट. बेलिजरंटचा मिनिंग असतो भांडकुदळ, ज्याला युद्ध हवे आहे असा, ज्याला असं वाटतं युद्ध व्हायला हवं, दॅट इज कॉल्ड वारमंगर. वार मांगे मोर. नेक्स्ट वर्ड आहे बघा, डिफायन्स. डिफायन्स. डिफायन्सचा मिनिंग असतो डिसओबिडियन्स. नेहमी लक्षात ठेवा, DIS हा प्रिफिक्स जर एखाद्या वर्डच्या अगोदर आला तर जनरली तो त्या वर्डला निगेटिव्ह बनवतो. बघा, DIS हा प्रिफिक्स जर एखाद्या वर्डच्या अगोदर आला तर तो त्या वर्डला जनरली निगेटिव्ह बनवतो. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात पण येणार नाही, डिसीज हा वर्ड कसा बनला. डिसीज. डिसीज हा 2 शब्दांनी बनलेला आहे. DIS. DIS म्हणजे नाही, आणि इज. इजचा मिनिंग असतो कम्फर्ट. अशी सिच्युएशन ज्या सिच्युएशनमध्ये कम्फर्टेबल फील होत नाही, दॅट इज कॉल्ड डिसीज. डिस्काउंट. डिस्काउंट हा वर्ड कसा बनला बघा, DIS म्हणजे नाही, काउंट म्हणजे मोजणे. म्हणजे बघा, आपण समजा एखाद्या गोष्टीवरती 10% डिस्काउंट दिलं, आणि समजा त्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये,
10% डिस्काउंट दिलं म्हणजे 10% मोजायचे नाही, म्हणजे याची किंमत होईल 90 रुपये. मग तितकं मोजायचं नाही, दॅट इज कॉल्ड डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे सोडून देणं. डिफायन्सचा मिनिंग झाला डिसओबिडियन्स. DIS म्हणजे निगेटिव्ह, आणि DISचे मी तुम्हाला काही वर्ड दाखवले. बघा आता लिंक आहे डिफायन्सची. डिफायन्सची लिंक आहे डिफेन्स फोर्स. डिफायन्सची लिंक आहे डिफेन्स फोर्स. डिफेन्स फोर्स कधीही डिफायन्स करत नाही संरक्षण मंत्र्याच्या निर्णयाला. संरक्षण मंत्री जो असतो, जे आपला डिफेन्स मिनिस्टर असतो, त्या डिफेन्स मिनिस्टरच्या निर्णयाला डिफेन्स फोर्स कधीही डिफायन्स करत नाही. डिफायन्स म्हणजे त्याला विरोध न करणे, विरोध करणे. डिफेन्स फोर्स कधीही गव्हर्नमेंटच्या निर्णयाला विरोध करत नसतं. त्याच्यापासून वर्ड आलेला आहे डिफायन्स. डिफेन्स फोर्स कधीही डिफायन्स करत नाही संरक्षण मंत्र्याच्या निर्णयाला. डिफायन्सचं मिनिंग आहे डिसओबिडियन्स, आज्ञा न मानणे किंवा विरोध करणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा डेसिमेट. इट इज नॉट डेसिमेट. हा वर्ड डेसिमेट नाही. काही लोकांना असं वाटेल हा डेसिमेट वर्ड आहे. डेसिमेट नाही. आय साठी काही चालेल नाही इकडं. डेसिमेट ऍक्च्युली काही लोकांना वाटेल की सर आता हे इंग्लिश शिकवत असताना हे असे प्रकार कशाला आणायचे, देशी दारू वगैरे वगैरे. पण खरंच सांगतो, व्होकॅब हा इतका म्हणजे नीरस पार्ट आहे की ज्यामध्ये बिलकुल काही लोकांना इंटरेस्ट येत नाहीये. एखादी गोष्ट आपण जर का चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं म्हटलं तर खरंच खूप काळासाठी लक्षात राहत नाही. पण थोडं विचित्र पद्धतीने आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ती नक्कीच लक्षात राहते. तर त्यामुळं म्हणजे आपण ही इमेज दाखवतोय म्हणजे आपण कसं दारू पिण्याला कोणाला प्रवृत्त करतोय अशातला काही प्रकार नाहीये. फक्त आपला वर्ड लक्षात राहावा हा इतका प्रामाणिक प्रयत्न आहे. काही पॅरेंट्स पण बघत असतील ते म्हणतील सर काय शिकवायला असेल. बघा वर्ड आहे डेसिमेट. डेसिमेटचा वर्ड असतो, मिनिंग असतो डिवॅस्टेट. डिवॅस्टेटचा मिनिंग असतो बर्बाद करणे, कमी करणे. बर्बाद करणे किंवा कमी करणे. हा महापोर्टल पण आलेला क्वेश्चन वनरक्षकला आत्ताच 2019ला. CGL पण आलेला आहे 2016ला. डेसिमेटमध्ये दोन वर्ड आहे बघा, देशी प्लस रूममेट. देशी प्लस मेट. मेट फॉर रूममेट. माझ्या रूममेटने देशी पिऊन पिऊन, माझ्या रूममेटने देशी पिऊन पिऊन त्याचे शरीर डेसिमेट करून घेतले. किंवा तुम्ही त्याला वाटलं तर लक्षात ठेवण्यासाठी डेसिमेट म्हटलं तरी चालतं. म्हणजे असं माझ्या रूममेटने देशी पिऊन पिऊन त्याचे शरीर डेसिमेट करून घेतले. डेसिमेट म्हणजे खराब करून घेतले, बर्बाद करून घेतले, कमी करून घेतले. डेसिमेट. डेसिमेटचा मिनिंग असतो देशी प्लस मेट इज इक्वल टू डिवॅस्टेड. माझ्या रूममेटने देशी पिऊन पिऊन त्याचे शरीर डेसिमेट करून घेतले. नेक्स्ट वर्ड आहे बघा रॅम्पंट. रॅम्पंट मध्ये दोन वर्ड आहे. रॅम्पंट मध्ये दोन वर्ड आहे. राम प्लस पॅन्ट. वर्ड म्हणते राम प्लस पॅन्ट. राम म्हणजे भगवान राम आणि पॅन्ट तुम्हाला माहिती आहे. एक कसं असतं, एखादा कोणीतरी उपद्रवी व्यक्ती असतो, त्यांनी काय केलं समजा भगवान रामला पॅन्ट घालून कोणीतरी विद्रूप केल्यामुळं जमाव रॅम्पंट झाला होता. रॅम्पंट. राम प्लस पॅन्ट. भगवान रामला पॅन्ट घालून कोणीतरी विद्रूप केल्यामुळं जमाव रॅम्पंट झाला होता. रॅम्पंटचा मिनिंग आहे अनकंट्रोल, अनियंत्रित. भगवान रामला पॅन्ट घालून कोणीतरी विद्रूप केल्यामुळं जमाव रॅम्पंट झाला होता. रॅम्पंटचा मिनिंग आहे अनकंट्रोल. अनकंट्रोल म्हणजे जे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे आहे, रॅम्पंट. नेक्स्ट वर्ड आहे बघा लिम्पिड. लिम्पिडला लक्षात ठेवायला अगदी सिंपल आहे ट्रिक. लिम्पिड इज इक्वल टू लॅम्प. लॅम्प. लॅम्प लावल्यानंतर अंधारातली वस्तू लिम्पिड दिसते. सिंपल आहे. लॅम्प लावल्यानंतर अंधारातली वस्तू लिम्पिड दिसते. लिम्पिड दिसते म्हणजे क्लिअर दिसते, स्पष्ट दिसते. लिम्पिड. हा, आणि याचे काही सिनोनिम बघा तुम्ही आता. ऑब्स्क्युअर आहे, सॉरी लुसिड आणि डिस्टिंक्ट सिनोनिम आहे. अँटोनिमचे ऑब्स्क्युअर आणि वेग आहे, VAGUE. आणखी एक बघा, मला जस्ट आठवलं आता, हा वेग आणि VOGUE हा वेगळा वर्ड आहे बरं का. ए आणि ओ दोन मध्ये डिफरन्स आहे. या वेगचा मिनिंग असतो क्लिअर, अनक्लिअर. अँटोनिमचा याचा मिनिंग जर क्लिअर असेल, याचा मिनिंग असेल अनक्लिअर. आणि VOGUE याचा मिनिंग असतो फॅशन, प्रचलन, जे सध्या सुरू आहे ते. ओगचा मिनिंग असतो फॅशन, जे सध्या प्रचलनात आहे अशी गोष्ट, फॅशन. लिम्पिड इज इक्वल टू असेल क्लिअर. लक्षात ठेवायला सोपं आहे.
लॅम्प लावल्यानंतर अंधारातली वस्तू लिम्पिड दिसते म्हणजे क्लिअर दिसते, स्पष्ट दिसते. नेक्स्ट वर्ड आहे बघा. आता परत प्रोनाऊन्सिएशन द्यायचं काम अशाचमुळे पडतं. ॲक्च्युली वाचताना आपल्याला हा वर्ड असा वाटतो चार्लाटन, बट इट्स नॉट चार्लाटन, इट इज शार्लटन. शार्लटन इज इक्वल टू इम्पोस्टर, ढोंगी. मी बिलकुल असं म्हणत नाही की सगळे साधू संत हे वाईट आहेत, बिलकुल नाही. पण अशा काही साधू संतांमुळं बाकी बिचारा सगळ्या जेन्युइन साधू संतांचं देखील नुकसान होतंय, त्यांना देखील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. तर वर्ड आहे बघा शार्लटन. शार्लटन मध्ये बघा चार आणि लाता, दोन वर्ड आहे, चार आणि लाता. शार्लटन व्यक्तीला 4 लाथांचा मार देखील कमी आहे. शार्लटन व्यक्तीला 4 लाथांचा मार देखील कमी आहे. मग शार्लटन व्यक्ती म्हणजे कोणता व्यक्ती? इम्पोस्टर, ढोंगी, जो फेक आहे, जो भोंदू आहे, दॅट इज कॉल्ड शार्लटन. शार्लटन व्यक्तीला 4 लाथांचा मार देखील कमी आहे. नेक्स्ट वर्ड आहे बघा जॉक्युलर. जॉक्युलरचा मिनिंग असतो फनी, मजाक करणारा, आनंदी. लिंक सिंपल आहे, जोकर. जोकर हे जॉक्युलर असतात, मजाक करणार असतात. जोकर व्यक्तीच असतात मजाक करण्यासाठी. जोकर हे जॉक्युलर असतात. जॉक्युलरचा मिनिंग फनी, मजाक करणारा किंवा आनंदी. नेक्स्ट वर्ड बघा मटिक्युलस. इट इज नॉट मेटिक्युलस, इट्स मटिक्युलस. मटिक्युलसचं मिनिंग आहे केअरफुल, सावधान. मटिक्युलसचं मिनिंग आहे केअरफुल, सावधान. आता मटिक्युलस बघा वर्ड 2 शब्दांनी म्हणलेला आहे, मिट्टी प्लस कळस. मिट्टी मीन्स माती. जे गावाकडची मुलं आहेत त्यांना माहीत असेल, मिट्टी म्हणजे माती. ॲक्च्युली मिट्टी हा हिंदी वर्ड आहे. आणि कळस ज्याला आपण आय थिंक कुंडी म्हणतो, घागर म्हणा, हंडा म्हणा किंवा मातीचं एखादं भांडं म्हणा. तर मिट्टी प्लस कळस. मातीचा कळस हँडल करताना खूप मटिक्युलस राहावं लागते. त्याला कोणी मेटिक्युलस असले का म्हणतात. मातीचा कळस हँडल करताना खूप मटिक्युलस राहावं लागते. मेटिक्युलसचा मिनिंग असेल केअरफुल, सावधान, कारण ते खाली पडलं तर फुटण्याची भीती असते. मातीचा कळस हँडल करताना खूप मेटिक्युलस राहावं लागते. मेटिक्युलसचे मिनिंग केअरफुल, सावधान. नेक्स्ट वर्ड आहे बघा कजन. COZDN. कजनचा मिनिंग असतो फसवणे, डिसीट. COZDN. कजनचा मिनिंग असतो डिसीट. COUSIN कजिन. त्याला कोणी कजन म्हणतं, कजिन्स म्हणतं. म्हणजे आपले याच्यामध्ये कजन किंवा कजिन्समध्ये फक्त चुलत भाऊ वगैरे किंवा चुलत बहीण येत नसतात. आते भाऊ, आते बहीण, मामे भाऊ, मामे बहीण किंवा आपल्या जवळचे आपण जे कोणी असतात त्यांना आपण भाऊ किंवा बहीण मानतो, दूरच्या रिलेशनमधले. तर अशा व्यक्तींसाठी हा वर्ड असतो कजन. याच्यानंतर कजन ब्रदर किंवा कजन सिस्टर असा वर्ड यूज होत नाही. कजन या शब्दानंतर ब्रदर किंवा सिस्टर हा वर्ड यूज होत नसतो. कजनचा मिनिंग या ठिकाणी मी जवळची व्यक्ती असे या अर्थाने घेतलेला आहे. तर लिंक आहे, जनरली आपले कझन्स आपल्याला कजन करतात. कझन्स म्हणजे आपले जवळची व्यक्ती. जनरली आपले कझन्स आपल्याला कजन करतात म्हणजे फसवतात. जनरली आपले कझन्स आपल्याला कजन करतात म्हणजे फसवतात. नेक्स्ट वर्ड आहे बघा पोपुरी. याच्यामध्ये टी आला, टी, पण टीचा कुठेही उच्चार नाही. इट इज नॉट पोटपुरी. हा काही पोटपुरी नाहीये, इट इज पोपुरी. पोपुरीचा मिनिंग आहे मिक्सचर, मिश्रण. बघा लिंक आहे पाणीपुरी. पोपुरी, पाणीपुरी. पोपुरी, पाणीपुरी. पाणीपुरी हे एक प्रकारचे पोपुरीच आहे. पाणीपुरी हे एक प्रकारचे पोपुरीच आहे. पोपुरीचा मिनिंग आहे मिक्सचर, तर मिश्रण किंवा संग्रह. बघा पोपुरी, टीचं प्रोनाऊन्सिएशन नाही. पाणीपुरी बघा सगळं मिश्रण असतं, मिक्स असतं. तर पोपुरी, पाणीपुरी हे एक प्रकारचं मिक्सचर आहे, मिश्रण आहे. नेक्स्ट वर्ड आहे बघा इनॅमर्ड. इनॅमर्डला थोडासा मी हिंदी बॅकग्राऊंडची हेल्प घेतो. असं कन्सिडर करा, ही एखादी हिंदी बॅकग्राऊंडची मुलगी आहे आणि तिला हा मुलगा आवडतोय. हे दोघं कुठंतरी कॉफी शॉपमध्ये किंवा चहाच्या ठिकाणी चहा पेत बसलेले आहेत. अशा वेळी त्या मुलीच्या घरचे येतात आणि त्या मुलाला मारायला सुरू करतात. अशा वेळी ती मुलगी काय म्हणते, इनको मत मारो, इन पे मैं मरती हूँ, इन्होंने मुझे इनामर्ड किया है. इन पे मैं मरती हूँ,
इन्होंने मुझे इनामर्ड किया है, इन पे मैं मरती हूँ, इन्होंने मुझे इनामर्ड किया है, इनामर्डचा मीनिंग असेल अट्रॅक्ट, इन पे मैं मरती हूँ, इन्होंने मुझे इनामर्ड किया है, इनामर्ड मीन्स अट्रॅक्ट करणं, इनामर्डचा मीनिंग असेल आकर्षित करणे. आणि नेक्स्ट वर्ड आहे बोवाईन, BOVINE. बोवाईन हा वर्ड जो आहे तर बोवाईन या वर्डमध्ये शब्द आहे बघा वाईन. बोवाईन हा शब्द याच्यामध्ये वर्ड आहे वाईन. एखादा व्यक्ती वाईन पितो म्हणजे दारू पितो. दारू प्याल्यानंतर व्यक्ती हा असा थोडासा मंद बनतो, त्याची चालण्याची स्पीड वगैरे थोडीशी कमी होते. त्याच्यापासून हा वर्ड मी लक्षात घेतलेला आहे. जास्त वाईन पिल्यानंतर मी जास्त म्हणतो, कमी नाही. जास्त वाईन पिल्यानंतर व्यक्ती बोवाईन बनतो, वाईन पिल्यानंतर व्यक्ती बोवाईन बनतो. बोवाईनचा मीनिंग आहे स्लो, मंद. जास्त वाईन पिल्यानंतर व्यक्ती बोवाईन बनतो, बोवाईनचा मीनिंग आहे स्लो किंवा मंद. नेक्स्ट वर्ड आहे बघा, वर्ड आहे बघा सवांत. इट्स नॉट अ सावंत. सावंत मी ती बनवलेली लिंक आहे, पण प्रोनाउन्सिएशन कसं आहे सवांत. सवांतचा मीनिंग असतो क्लेव्हर, हुशार किंवा बुद्धिमान. लिंक आहे शिवाजी सावंत. शिवाजी सावंतला तुम्ही सर्वजण ओळखत असाल. मृत्युंजय, छावा अशा ग्रंथाचे ते लेखक आहेत. शिवाजी सावंत सवांत होते. ॲक्च्युली त्यांची डेथ झालेली आहे, तर त्यामुळे मी त्याला होते असं म्हटलो. शिवाजी सावंत सवांत होते. सवांतचं मिनिंग असेल क्लेव्हर. तुम्ही असे म्हणू शकता. राखी सावंत पासून तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग तुम्हाला कसं स्टेटमेंट करायचं, लिंक करायचं ते तुम्ही आपापलं बघून घ्या. पण शिवाजी सावंत सवांत होते. सवांत म्हणजे क्लेव्हर, हुशार होते. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे बघा स्नब. स्नब, स्नब या वर्डमध्ये सन हा वर्ड आलेला बघा. स्नब या वर्डमध्ये सन, सन सारखा वर्ड आहे. सन म्हणजे मुलगा, सन, SON. सनचा स्नबचा मिनिंग असतो इन्सल्ट. स्नबचा मिनिंग आहे इन्सल्ट. लिंक आहे सन. हे रेमंडचे मालक आहेत. त्यांचे मुलामध्ये त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होते आणि त्यामध्ये त्यांना बाहेर काढून दिलं होतं घराच्या, ₹1 न देता. त्याच्यापासून मी बनवलेली लिंक आहे. आजकालचे मुले इतके निर्लज्ज आहेत की ते आपल्या पॅरेंट्सचा देखील स्नब करतात. आपण काही होऊ द्या, आपण आपल्या आईवडिलांचा अपमान करणं अपेक्षित नाहीये, पण आजकालचे सण इतके स्नब आहेत, आजकालचे सण इतके स्नब आहेत की ते आपल्या पॅरेंट्सचा देखील स्नब करतात. तर स्नबचा मिनिंग असेल इन्सल्ट करणे, अपमान करणे. आणि नेक्स्ट वर्ड आहे बघा नफेरियस. नफेरियस या वर्डमध्ये बघा नफा. नफेरियस, नफेरियस मध्ये वर्ड कोणता आहे तर नफा. नफा तुम्हाला आठवत असेल बघा, हा नायक मूव्ही मधला अनिल कपूरचा त्या याच्या स्लम एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर ते जे रेशन दुकानदार होता त्याच्यासोबतचं ते कन्व्हर्शन, त्याच्यासोबतचं ते संभाषण. तर संभाषणात तुम्हाला कळेल की नफा कसा कमवला जातो. प्रत्येक गोष्टीमध्ये नफा बघणारे नफेरियस असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये नफा बघणारे, नफा कमवणारे नफेरियस असतात. नफेरियसचा मिनिंग असतो व्हिलेनियस, दुष्ट, पापी. प्रत्येक गोष्टीमध्ये नफा बघणारे नफेरियस असतात. नफेरियसचा मिनिंग असतो दुष्ट किंवा पापी, दुष्ट असेल किंवा पापी असेल. नेक्स्ट वर्ड आहे बघा कॅलमनी. कॅलमनीचा मिनिंग असतो स्लँडर. कॅलमनीचा मिनिंग आहे स्लँडर. स्लँडरचा मिनिंग असतो निंदा करणे. कॅलमनी, कॅलमनीचा मिनिंग काय आहे स्लँडर. स्लँडरचा मिनिंग असतो निंदा करणे. लिंक आहे बघा कॅलमनीमध्ये 2 वर्ड आहे बघा, काळा मनी. कॅलमनीमध्ये काय वर्ड आहे काळा मनी. काळा मनी म्हणजे ब्लॅक मनी. काळा मनी म्हणजे काय ब्लॅक मनी. ज्याच्याकडे ब्लॅक मनी आहे, ज्याच्याकडे काळा मनी आहे त्याची सर्वजण कॅलमनी काढतात. कॅलमनी म्हणजे निंदा करतात, त्याच्यावरती टीका करतात, त्याच्याबद्दल वाईट बोलतात. काळा मनी, ज्याच्याकडे काळा मनी आहे त्याची सर्वजण कॅलमनी करतात. कॅलमनी करणं म्हणजे स्लँडर करणे, निंदा करणे, बदनामी करणे. बघा असे आपण वर्ड्स बघितले. ऑलमोस्ट जवळपास 40 वर्ड झालेत ते. आता ह्या 40 वर्ड्स झाल्यानंतर नेमकं आपले हे खरंच वर्ड्स लक्षात राहिलेत का, हाही मोठा प्रश्न आहे. तर आपण थोडंसं, आज आपला फर्स्ट लेक्चर आहे त्यामुळे एकदा आपण क्रॉस व्हेरीफाय करून बघूयात की वर्ड्स आपले खरंच लक्षात राहिलेत का. आता ॲक्च्युली जर लेक्चर आपलं समोरासमोर असतं तर तुम्ही बोलले असते, मला ऐकायला आलं असतं, मला कळालं असतं. पण माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, एकदा जर का केअरफुली लेक्चर केलं, लिंकिंग वर्ड लक्षात ठेवले तर हे वर्ड सगळ्यांना लक्षात राहतात. तरी पण आपण एकदा रिव्हाइज करूयात की खरंच हे वर्ड्स आपल्या लक्षात आहेत का.
फर्स्ट होता बघा, आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्किक झाली आहे. तर आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्किक झाली आहे. आर्किक झाली म्हणजे जुनी झाली. आर्किकचा मिनिंग तोच आहे, जुनाट, ओल्ड फॅशन वगैरे वगैरे. सेकंड आहे दिल्लीचे जेंट्स डिलिजंट आहेत. डिलिजंटचा मिनिंग असतो मेहनती. दिल्ली जेंट्स डिलिजंट. अरविंद केजरीवाल मेहनती. कोणी म्हणतं हे कर तर कोणी म्हणतं ते कर, पण मी आता सर्व बंधनं अबॅन्डन करायचे ठरवले आहे. अबॅन्डन करायचे ठरवले आहे म्हणजे सोडून देण्याचे ठरवले आहे. अबॅन्डन म्हणजे सोडून देणं. स्प्युरियस एसपीच्या परमिशन शिवाय सिटीमध्ये स्प्युरियस कार्य होऊ शकत नाही असा लोकांचा आरोप आहे. तर स्प्युरियस कार्य म्हणजे कसं कार्य, जे बनावट आहे, नकली आहे, इलिगल आहे. फॅट इज फेटल फॉर आवर बॉडी. तर फेटलचा मिनिंग असेल घातक. फॅट आहे, फॅट आपल्या बॉडीसाठी कसं फेटल म्हणजे घातक. जर का एखादा पर्सन फी देण्यासाठी एबल नसेल तर तो फिबलच असेल ना, तर फिबलचा मिनिंग काय असतो, वीक, कमजोर. नेक्स्ट वर्ड आहे 7, पापड बनवण्याचे काम कोणी पॉपरच करीत असेल. पॉपर, आता पापड बनवण्याचे काम कोण करणार, पॉपर म्हणजे गरीब व्यक्ती. पापड बनवण्याचे काम कोणी पॉपरच करीत असेल, पॉपर म्हणजे गरीब. मी बूटने बॉलला बूट मारली म्हणजे काय, लात मारली. बूटना आपण बॉलला काय मारणार, लात मारणार, त्याचे बूट मारली. 9, आपल्या एनिमी सोबत आपली एनिमिटी असते. आता आपला एनिमी म्हणजे शत्रू, तर आपल्या शत्रूसोबत आपली काय असणार, एनिमिटी म्हणजे शत्रुत्व. आपल्या एनिमी सोबत आपली एनिमिटी असते. एनिमिटी म्हणजे शत्रुत्व. जर कोणी गलती करेल, जो कोणी गलती करेल तोच गिल्टी फील करेल. सोपा वर्ड होता. गिल्टी म्हणजे पश्चाताप व्यक्त करणं. रिब्यूक सारखाच दिसणारा रिब्यूक कंपनीचा शूज मार्केटमध्ये आणल्यामुळं कोर्टने डुप्लिकेट कंपनीला रिब्यूक केले म्हणजे काय केलं, त्याला फटकारले, त्यांच्यावरती टीका केली, त्यांच्यावरती रागावले. तर रिब्यूकचा मिनिंग असेल रागावणे. 12 नंबर, ज्या देशामध्ये मालची कमी असते तेथील बेवडे डिजमल राहतात म्हणजे उदास राहतात. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये उत्साह नसतो. रात्रीचे भूत रेट्रिब्युशनसाठी इकडे तिकडे फिरते. रेट्रिब्युशनसाठी म्हणजे काय, बदला घेण्यासाठी. लस्सीस असते. लस्सीस म्हणजे काय, टेस्टी. लस्सीपासून टेस्टी. काल रात्री जी पिली होती ती सकाळी पूर्णपणे उतरली. अटरली म्हणजे पूर्णपणे उतरली. ठीक आहे. इफ देर इज एक्स्ट्रा पेट वी नीड टू एक्स्ट्रापेट इट. जर एक्स्ट्रा पेट असेल, जास्त पोट असेल आपली जर टमी जर वाढली असेल तर त्याला आपल्याला एक्स्ट्रापेट करावं लागेल. एक्स्ट्रापेट करणं म्हणजे रिमूव्ह करणं, कमी करणं. बटर खाऊन बॉडीला बटरस बनवता येते. आता बटर खाल्लं तर बॉडीला बटरस बनवता येते म्हणजे कसं बनवता येते, मजबूत बनवता येते. बटर खाऊन बॉडीला बटरस बनवता येते. एक्स्ट्रा एट करून त्याने तब्येत एक्सरबेट करून घेतली. एक्स्ट्रा एट करून त्याने तब्येत एक्सरबेट करून घेतली. आता जास्त खाल्ल्यानं तब्येत काय होणार आहे, खराब होणार आहे. तोच मिनिंग आहे एक्सरबेटचा मिनिंग वर्सन, खराब होणं. तो सर्व डिझर्ट करून डेझर्टमध्ये राहायला गेला. तो सर्व डिझर्ट करून डेझर्टमध्ये राहायला गेला. तर डिझर्ट करणे म्हणजे काय असेल, त्याग करणे. जो ॲस सारखा कार्य करतो तो ॲसिज्युअस. तर ॲसिज्युअसचा मिनिंग असेल मेहनती, गाढवासारखं काम करणारा. वाईप नावाच्या प्राण्याची भीती राईप झालेली आहे. राईपचा मिनिंग असेल सर्वत्र पसरलेले असणं. डिफेन्स फोर्स कधीही डिफायन्स करत नाही संरक्षण मंत्र्याच्या निर्णयाला. डिफेन्स फोर्स कधीही काय करत नाही, डिफायन्स करत नाही म्हणजे विरोध करत नाही. ज्याला वार व्हावे असे वाटतं तो वारमंगरचं मिनिंग असेल भांडकुदळ. माझ्या रूममेटने देशी पिऊन त्याचे शरीर डेसिमेट करून घेतले. डेसिमेटचा मिनिंग असेल बर्बाद करणे, कमी करणं, खराब करणे. भगवान रामला पॅन्ट घालून कोणीतरी विद्रूप केल्यामुळं जमाव रॅम्पंट झाला होता. रॅम्पंटचा मिनिंग असेल अनकंट्रोल, अनियंत्रित. लॅम्प लावल्यानंतर अंधारातली वस्तू लिम्पिड दिसते. लिम्पिडचा मिनिंग असेल स्पष्ट. शार्लटन व्यक्तीला 4 लाखांचा मार देखील कमी आहे. 4 लाखांचा मार कोणाला कमी असेल, एखाद्या ढोंगी व्यक्तीला. तोच मिनिंग आहे शार्लटनचा. जोकर हे जॉक्युलर असतात. जोक्युलरचा मिनिंग असतो हसवणारे, मजा करणारे. मातीचा कळस हँडल करताना खूप मटिक्युलस राहावं लागते. आता मातीचा कळस आहे तो हँडल करताना खूप मटिक्युलस राहावं लागते. मटिक्युलस म्हणजे सावधगिरी बाळगावी लागते. जनरली आपले कझिन्स आपल्याला कजन करतात.
कजिन्सचा मिनिंग या ठिकाणी मी आपण जवळची व्यक्ती घेतलेला आहे. तर आपले जवळची व्यक्तीच जनरली आपल्याला फसवतात. जनरली आपले कजिन्सच आपल्याला कजन करतात म्हणजे फसवतात. पाणीपुरी हे एक प्रकारचे पोपुरीच आहे. पोपुरीचं मिनिंग असेल मिश्रण. इन पे मैं मरती हूँ, इन्होंने मुझे इनामर्ड किया है. इनामर्ड, इन पे मैं मरती हूँ, इन्होंने मुझे इनामर्ड किया है. इनामर्डचा मिनिंग असेल अट्रॅक्ट करणं. जास्त वाईन पिल्यानंतर व्यक्ती बोवाईन म्हणतो. बोवाईनचा मिनिंग असेल मंद. शिवाजी सावंत सवांट होते. सवांटचा मिनिंग असेल हुशार, हुशार असेल किंवा क्लेवर असेल. आजकालचे मुले इतके निर्लज्ज आहेत की ते आपल्या पॅरेंट्सचा देखील स्नब करतात. तर स्नबचा मिनिंग असेल अपमान करणे. मी तुम्हाला रेमंड्सच्या मालकाचं एक्झाम्पल दिलं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये नफा बघणारे नफेरियस असतात. नफेरियसचा मिनिंग असतो बेईमान, दुष्ट, वाईट व्यक्ती. आणि ज्यांच्याकडे काळा मनी आहे म्हणजे ब्लॅक मनी आहे त्यांची सर्वजण कॅलमनी करतात. ब्लॅक मनी असणाऱ्या लोकांची कॅलमनी करतात. कॅलमनी करणं म्हणजे त्यांच्यावरती टीका करणे, त्यांचा द्वेष करणं किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलणं. तोच मिनिंग आहे कॅलमनीचा, ज्याला आपण स्लॅन्डर असं म्हणतो. आणि 2-3 वर्ड आपण स्किप केले होते. अशा प्रकारे हे जवळपास 40 वर्ड्स आहेत की जे आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. मित्रांनो, हे फक्त 40 वर्ड्स नाही आहेत. तुमच्या लक्षात असेल हे फक्त 40 वर्ड्स नाही आहेत. तर समजा असा वर्ड होता बघा, एक वर्ड आहे त्याच्यासोबत इंग्लिशचा हा एक सिनोनिम आणि खाली त्याचे 2 सिनोनिम आणि 2 अँटोनिम, म्हणजे एका वर्ड सोबत त्याचे 6 वर्ड्स डिस्कस होतात. आणि असे जवळपास आपण 40 वर्ड्स, 40 × 6 = 240 वर्ड्स एकाच व्हिडिओमध्ये डिस्कस होतील. तर ही जी मेथड आहे ही मेथड होती व्हिज्युअलायझेशनची, ज्याला आपण लिंकिंग प्लस व्हिज्युअलायझेशन असं म्हणतो. अशाच प्रकारचे व्हिडिओज आपण आणखीनही कंटिन्यू करणार आहोत. याच्यामध्ये काही सजेशन्स असतील, याच्यामध्ये काही तुम्हाला असं वाटतं इम्प्रूव्हमेंट करायला हव्यात, किंवा हे जे लेक्चर मी घेतोय हे डायरेक्ट मी शूट करतोय, याच्यामध्ये मी एडिट करत नाही. त्यामुळं बोलताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर प्लीज तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या तरीही चालतील. याच्यासारखेच आणखी दुसरे इतरही व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईबच्या शेजारी जे बेलचा आयकॉन आहे त्याला प्रेस करायला मात्र विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.